21 नंबरचा साहित्य आहे, त्याचं नाव आहे आकृतिबंध. आणि या बॉक्समध्ये असे वेगवेगळे आकार याच्यामध्ये आहेत. आणि हे आकार असं एकमेकांमध्ये बसून या साईजचा असे त्रिकोण चौरस तयार होतात. बघा याच्यामध्ये असे काही हे दिलेले आहेत, असे एकमेकांमध्ये बसवायचे असतात. हे या पद्धतीचं राईट. आता बघा ही मुलगीनं काय केलं, चौरस तयार केला. हे असं, नंतर हे असं या हे असं बसवलं की बरोबर चौरस तयार होते. या पद्धतीचं असे मुलाकडून वेगवेगळे आकार तयार करून घेता येतात. 22 नंबरचं साहित्य आहे. याच्यामध्ये 2 पट्ट्या आहेत. वर आहेत एक पट्टी, दुसरी खाली पट्टी आहे. आणि या ठिकाणी ही वरची पट्टी आपणाला सरकता येते, बघा बाजू करते, पण दुसरी पट्टी स्थिर राहते. ही आहे बेरीज कहाणी. जसं या ठिकाणी 20 दिसते आपणाला, तर 19 अधिक 1 20, 18 अधिक 2 20, 17 अधिक 3 20, 16 अधिक 4 20. म्हणजे कोणत्या बेरीजचं उदाहरण 20 येते उत्तर, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. आता वर सरकवली आपण या ठिकाणी. 15, 14 अधिक 1 15, 13 अधिक 2 15, 12 अधिक 3 15. या पद्धतीनं बेरीजच्या कहाणी तयार करण्यासाठी हे साहित्य आपल्याला वापरता येते. या बॉक्समध्ये 23, 24, 25 क्रमांकाचं साहित्य आहे. त्याच्यामध्ये काही असे डायस आहेत, सोंगट्या आहेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये सुद्धा सोंगट्या डायस आहेत. याचा वापर पुढचं साहित्य वापरण्यासाठी होणार आहेत, ते आपण नंतर बघूया. हे 26 नंबरचं साहित्य आहे. याचं नाव आहे उदाहरण कार्ड. याच्यामध्ये असे वेगवेगळे कलरचे कार्ड दिलेले आहेत. काही मराठीचे आहेत, काही गणिताचे आहेत. मग आणि हे कलर दिलेले आहेत 1 2 3 4 5. ज्या कलरचं कार्ड त्याच्यावर ठेवायचं. आता मी पिवळ्या कलरचे कार्ड या ठिकाणी ठेवले, पिवळ्या कलरच्या बॉक्समध्ये. मग पोपटी या कलरचे या कलरमध्ये, निळ्याचे निळ्या, गुलाबीचे गुलाबी, लाल कलरचे लाल कलरमध्ये. आणि त्याच्यानंतर मग हे बघा एक डायस आणि सोंगट्या घेतलेल्या आहेत. आणि या ठिकाणी प्रत्येक कार्डला लाल कार्ड दिले, काळं कार्ड आहे ते बोनस कार्ड. म्हणजे हे कार्ड तोडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ठेवायचं आहे. नंतर असं टाकायचं, समजा 1 2. आता हे निळ्यावर आलं. मग निळ्यावर असे जे प्रश्न असलेलं जे कार्ड आहे, त्या प्रश्नाचं उत्तर जर त्यांनी दिलं की तो कार्ड तो स्वतःजवळ ठेवल. त्याच्यानंतर दुसरा खेळ 1 2 3. हे पोपटी कलरचं. समजा आता 4 नंबरवर आलं आणि हे उचलं, वाघ बछडा सिंह, त्याचं उत्तर जर छावा बरोबर दिलं तर हे कार्ड त्याच्याकडं राहील. मग असे या पद्धतीनं खेळत जर तो बोनसवर जर आला, या ठिकाणी बोनस आहे, या ठिकाणी बोनस आहे, या ठिकाणी बोनस आहे, 3 ठिकाणी बोनस आहे. मग बोनसवरचं ठेवलेलं काळं कार्ड तो घेईल. आणि ज्याच्याकडे जास्त कार्ड तयार झाले, जमा झाले, तो विनर समजल्या जाईल किंवा तो विनर होईल. हे 27 नंबरचं साहित्य आहे. याच्यामध्ये 2 प्लेट आहेत आणि हे गणिताविषयी आहे. आणि हे साहित्य वापरताना पेटीमध्ये जी मार्कर पेन दिलेली आहे त्याचा वापर करायचा. किंवा या ठिकाणी संख्या, अक्षरी आणि त्याचे विस्तारित रूप. समजा मी असं 25 लिहिलं, त्याचं अक्षरीमध्ये लिहायचं 25 आणि त्याचं विस्तारित रूप 20 अधिक 5. या पद्धतीचा वापर आपल्याला करायचं. नंतर कपडा घेऊन हे असं मिटल्यावर सुद्धा जाते. त्याच्यानंतर लगतची मागची संख्या, लगतची पुढची संख्या, तुलनात्मक संख्या, चढता क्रम, उतरता क्रम, बेरीज बेरीज बेरीज, वजाबाकी वजाबाकी वजाबाकी, गुणाकार आणि या ठिकाणी भागाकार. या पद्धतीचे हे प्लेटी आहेत. आणि आपल्या मार्कर पेनीचा वापर करून ह्या प्लेटी मुलाकडून सोडून घ्यायचं.
हे 28 नंबरचं साहित्य आहे. याचं नाव अक्षर शब्द चित्र सावगाडी आहे. आपण या ठिकाणी बघत आहात या बोर्डवर जसं उजळणीच्या पुस्तकामध्ये पॅटर्न असतो, कोणत्या अक्षराची ओळख करून देण्यासाठी कोणतं चित्र वापरतात, अक्षरचित्र या पद्धतीने आहे. या ठिकाणी स्टार्ट आहे. दोघांमध्ये तिघांमध्ये हा खेळ खेळता येतो. हा सोंगड्या टाकला 4, 1 2 3 4 बाळ. आता चित्रावर जर विद्यार्थी सोंगडी आली किंवा चित्र आलं तर कोणतीही हालचाल नाही करायची, ती सोंगडी त्याच ठिकाणी राहील. आता या ठिकाणी 2 1 2 या ठिकाणी सुद्धा चित्र आलेलं आहे 1. आता आता आलं ना, मग चित्र अची ओळख करून देण्यासाठी अननस, म्हणजे तो विद्यार्थी 2 घर पुढे जाईल. या पद्धतीनं जर चित्रावर आला तर जागीच राहील, अक्षर आलं तर ई पासून पुढचं चित्रावर तो जाईल. मग असं करता करता ज्ञानेश्वरापर्यंत जो विद्यार्थी पहिला जाईल तो या ठिकाणी विनर होईल. हे 29 नंबरचं साहित्य आहे. याच्यामध्ये 2 प्लेटी आहेत. याचं साहित्याचं नाव आहे शब्दझुंज. अक्षरगट क्रमांक 1 आणि अक्षरगट क्रमांक 2 या ठिकाणी आहेत. आणि त्याच्यानंतर ह्या आपल्या या ठिकाणी डायस आहेत बघा, याच्यावर लिहिलेलं आहे आ. त्याच्यानंतर हे म ल आ क म्हणजे हे अक्षर गट क्रमांक 1 साठी हे 2 डायस आपल्याला वापरायचे बघा. हे 1 आणि हे 1 हे असं टाकायचं. नंतर या ठिकाणी हे म आणि म पासून जो शब्द सुरू होतो त्याच्यावर आपल्याला हे या टोकन जे दिलेले आहेत हे टोकन ठेवायचे. आता म कोणतं सुरू होतं, मक्का, हे या ठिकाणी मक्का. आता हे क आणि आ म्हणजे का पासून कोणतं होते, काम, हे कामवर एक सोंग हे ठेवायचं आपलं टोकन. जसं त्याच्यानंतर ल आणि आलं तर ला पासून कोणता शब्द आहे, लाल. या पद्धतीनं अक्षरगट क्रमांक 1 आणि अक्षरगट क्रमांक 2 साठी हे 2 डायस या पद्धतीनं हा खेळ मुलाकडून खेळून घ्यायचा. हे 30 नंबरचं साहित्य आहे. याच्यासाठी 1 2 3 4 प्लेटी आहेत. आणि सुरुवातीला अक्षरं लिहिलेले आहेत आणि हे असे चित्र कार्ड या ठिकाणी दिलेले आहेत. हे आपल्याला असं मोडून घ्यायचे आहेत आणि असे थोडेसे मिक्स करून टाकायचे आहेत बघा. आता नंतर प फ ब हे अक्षर आहेत. मग प पासून कोणता शब्द तयार होते त्याचं चित्र त्या ठिकाणी ठेवायचं. जसं प पासून पपई होते, फ पासून फणस होते, ब पासून बदक होते. मग ते चित्र त्या ठिकाणी ठेवायचं. जसं की प हे पपई, नंतर पेरू हे पोपट. हे या पद्धतीनं आपल्याला सर्व चित्र ठेवून हे 4ही प्लेटही आपल्याला वापरता येतात. आता हे मक्याच्या चित्राचं कार्ड आहे. या ठिकाणी मक्याच्या घरामध्ये तो राहील बघा. हे खूप सुंदर खेळ आहे. हा 32 नंबरचा खेळ आहे बघा. या खेळाचं नाव आहे खेळ खेळूया. परंतु आम्ही पूर्वीपासूनच हा खेळ सेंचुरी विनर किंवा शतकवीर या नावाखाली हा खेळ आम्ही घेत होतो बघा. आता या ठिकाणी आपणा सर्वांना 1 ते 100पर्यंत अंक दिसत आहेत आणि अंक 100चा अंक सेंटरला आहे. आणि या ठिकाणी जर आपण जवळून बघितलं तर बघा या ठिकाणी 4 सिक्सर, त्याच्यानंतर 4 या ठिकाणी LPW रन आऊट, 4 स्टंप कॅच आऊट. त्याच्यानंतर या ठिकाणी असे आपल्या क्रिकेटमधले वापर केलेला आहे क्रिकेटचा. मग विद्यार्थी 2 असतील, 3 असतील, 4 असतील. आता तो 5 1 2 3 4 5 वर आला. 5 वरच तो या ठिकाणी आल्यानंतर या प्रश्न कार्ड आहेत बघा. या प्रश्न कार्डचा प्रश्नाचं उत्तर त्यांनी देणं आवश्यक आहे, नसता तो काय होईल, वापस जाईल. मग असं करत करत खेळता खेळता जो 4 वर आला, आता 72 नंबरवर आला, या ठिकाणी 4 आहे म्हणजे 4 घर तो काय होईल, पुढं जाईल. आणि समजा खेळता खेळता 49 वर आला, या ठिकाणी तो रन आऊट होईल, तर परत तो या खेळातून बाद होईल. अशा पद्धतीचा हा चांगला खेळ आहे.
चित्र रंगवा व माहिती लिहा 32 नंबरचं हे साहित्य आहेत. याच्यामध्ये असे वेगवेगळ्या प्लेटी आहेत. त्याच्यामध्ये ब्लॅक अँड व्हाईटमध्ये चित्र दिलेले आहेत आणि त्याच्या खाली काही लाईन दिलेले आहेत त्याची माहिती लिहिण्यासाठी. आणि पेटीमध्ये कलर आणि ब्रश दिलेला आहे. तर साहजिकच वॉटर कलर आहे, रंगवल्यासुद्धा पुसून जाते ते आणि रंगवल्यानंतर खाली याची माहिती लिहिण्यासाठी याचा वापर करता येतं. अभिव्यक्त होण्यासाठी हे साहित्य खूपच महत्त्वाचं आहे. हे 33 नंबरचं साहित्य आहे. या साहित्याचं नाव आहे थीम तक्ता. आम्ही हे थीम चक्र म्हणून आधीपासून असे साहित्य बरेचसे तयार केलेले आहेत. एक विषय द्यायचा आणि त्या विषयाला अनुसरून या ठिकाणी शब्द किंवा वाक्य. पण या पेटीमध्ये शब्दाचं कार्ड दिलेले आहेत. बघा असे शब्द कार्ड आहेत. त्याच्यावर नाव आहेत पाणी, मुळे, शुद्ध हवा, औषध, मोठे, फळे, लहान. नंतर एक असे मोडून घ्यायचे आहेत आपणाला. असे मोडून घेतल्यानंतर तो शब्द वाचायचा आणि या 4 पैकी कोणत्या चित्राशी संबंधित आहे तो या ठिकाणी ठेवायचा. जसं की बाबा हे बी झाडासंबंधित या ठिकाणी तो राहील. त्याच्यानंतर मैदान, हे मैदान शाळेसंबंधी. शिक्षक बी शाळेसंबंधी. हे नंतर सर्जरी साहजिकच डॉक्टर, हे डॉक्टर साहेबाच्या याच्यामध्ये जाईल. सावली कोण देते? झाड. या पद्धतीनं हे सर्व शब्द कार्ड आपणाला मोडायचे आहेत, शब्द वाचायचे आहेत आणि 4 पैकी कोणत्या संबंधित आहे त्याच्यावर ठेवायचं. आपण दोन थीम चक्र एकत्र वापरून घेऊ शकतो सराव. 3 थीम चक्र एकत्र सुद्धा सराव घेऊ शकतो आणि 4 थीम चक्र सुद्धा एकत्र सराव घेऊ शकतो आणि एक थीम चक्र सुद्धा एकत्र घेऊन त्याचा सराव आपण घेऊ शकतो.